गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाना सन्नाय मग्गण ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहना दियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि गुणस्थान प्रकरणांतर्गत सयोग केवली 13व्या गुणस्थानाची चर्चा आम्ही बघतो आहे. भगवान केवली समुद्घात कधी करतात? सगळेच तीर्थंकर किंवा सगळेच केवली समुद्घात करतातच का? काय त्यामध्ये हेतू आहे? या सगळ्यांची उकल आम्ही हळूहळू बघतो आहे. सगळेच केवली समुद्घात करतील असा नियम नाही. ज्या केवलींची 3 अघाती कर्माची स्थिती जास्त आहे आणि आयु कर्माची स्थिती कमी राहिलेली आहे, असे जीव त्यावेळेला समान स्थिती आणण्यासाठी केवली समुद्घात करतात. नंतर केवली समुद्घाताचे 8 समयामध्ये केवली समुद्घात संपन्न होतो. त्यावेळेला त्यांची अवस्था दंड, कपाट, प्रतर, लोकपुर, प्रतर, कपाट, दंड आणि मूळ शरीर असे 8 समय त्या ठिकाणी ते घेतात. ज्या वेळेला प्रदेश दंडरूप फैलतात त्यावेळेला त्यांचा औदारिक काययोग असतो. औदारिक काययोग आहे. नंतर कपाटामध्ये दोन्ही तऱ्हेचे कपाटाचे जे भेद आहे यामध्ये मिश्र काययोग आहे. मिश्र काययोग आहे याचा अर्थ त्यांची ती अपर्याप्तक अवस्था म्हणायची. अपर्याप्तक अवस्था जन्म घेण्याच्या दृष्टीने नाही, परंतु यावेळेला जेव्हा ते मिश्र बनलेले आहे त्यावेळेला त्यांची जी अवस्था आहे ती औदारिक मिश्र काययोग आहे. अपर्याप्तक दशा म्हटली जाते आणि अपर्याप्तक दशेमध्ये म्हणूनच प्राण कमी लावायचे. मूळ कारण हे आहे, कारण तसे केवली भगवंतांना 4च प्राण सांगितलेले आहे. वचनबल, श्वासोश्वास, कायबल आणि आयु हे 4 प्राण त्यांना सांगितलेले आहे. आता कोणताही जीव जेव्हा विग्रह गतीत असतो, अपर्याप्तक अवस्थेत असतो, त्यावेळेला त्याच्या सगळ्याच्या सगळ्या पर्याप्ती त्या ठिकाणी लावता येत नाही. अपर्याप्तक अवस्थेमध्ये वचनबल, भाषा पर्याप्ती, मनोपर्याप्ती ह्या सगळ्या कमी लावाव्या लागतात. हे प्राण तिथे लावता येत नाही. 7च प्राण संधी पंचेंद्रिय जीव असेल तर 7च प्राण त्या ठिकाणी लावले जातात. त्याप्रमाणे इथे देखील ज्या वेळेला केवली भगवान अशा या औदारिक मिश्र अवस्थेत आहे त्यावेळेला त्यांचे प्राण कमी लावायचे. तिसरा समय जो आहे नंतरचा प्रतर, लोकपुरण आणि प्रतर असे 3 समय पर्यंत हा जीव अनाहरक आहे. अर्थ काय समजला? 3 समय हा जीव अनाहरक आहे याचा अर्थ आपल्या मनामध्ये काय क्लिक झालं किंवा काय कळलं याच्यावरनं? तीन समय हा अनाहरक आहे याचा अर्थ काय लक्षात आलं? इथे अनाहरक अवस्था कधी असते? आहारक वर्गणा ग्रहण नाही करणार ते. आहार वर्गणा ग्रहण करणार नाही म्हणजे काय झालं? म्हणजे शरीरासाठी आवश्यक असलेले नो कर्म वर्गणा, आहार वर्गणा याचा नो कर्म वर्गणा 3 समय पर्यंत
नो कर्म वर्गणेंचं ग्रहण असणार नाही. आहारक आणि अनाहारक मधला फरक लक्षात घ्या. आहारक जीव कोण म्हटला जातो? जो नो कर्म वर्गणांचं ग्रहण करतो, म्हणजे शरीरासाठी आवश्यक असलेल्या परमाणूंचं जो ग्रहण करतो त्याला आहारक म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला विग्रह गतीमध्ये तो अनाहारक आहे असं म्हणतो, तेव्हा नो कर्म वर्गणांचं शरीरासंबंधी आवश्यक असलेली आहार वर्गणा तो त्या ठिकाणी ग्रहण करत नाही. इथेही 3 समय अनाहारक अवस्था आहे. याचा अर्थ या 3 समयात नो कर्म वर्गणांचं ग्रहण होणार नाही. कारण आम्ही भगवंतांना आहार सांगताना कोणता आहार सांगितलाय त्या ठिकाणी? 6 नो कर प्रकारचे जे आहार, नो कर्म आहार सांगितला होता. पण 3 समय पर्यंत ते आता नो कर्माहाराचं पण ग्रहण करणार नाही. नंतर परत आता कपाट मध्ये आल्यानंतर परत औदारिक मिश्र म्हणजे अपर्याप्तक अवस्था त्यांची होईल. परत दंड मध्ये आल्यानंतर औदारिक काय योग आहे आणि मूळ शरीरात प्रवेश केल्यावर पण आता औदारिक काय योग त्यांना असणार आहे. अशा तऱ्हेने हे 8 समय याच्यामध्ये असलेले प्राण आणि याच्यामध्ये कोणता योग आहे याची चर्चा आपण बघितली. आता आपल्याला बघायचंय केवली भगवान के समुद्घात के समय कितने प्राण होते हैं. आपण तसं प्राण पाहिलंय. केवली भगवंतांना समुद्घातच्या वेळी पहिल्या समयाचा औदारिक काय योग आहे, तेव्हा 4 प्राण त्यांना आहे. 4 प्राण कोणते? वचनबल, कायबल, आयु आणि श्वासोच्छ्वास. श्वासोच्छ्वास हे 4 प्राण आहे. नंतर ज्या वेळेला अपर्याप्तक अवस्था झाली, अपर्याप्तक अवस्था किती वेळ राहणार आहे त्यांची? 3 समय. अपर्याप्तक अवस्था एकच समय, इकडला एक आणि तिकडला एक कपाटचा. 3 समय अनाहारक अवस्था आणि मिश्र अवस्था 1 समय म्हणजे अपर्याप्तक दशा. अपर्याप्तक दशा इकडला एक कपाटाचा समय आणि तिकडला एक कपाटाचा समय, याच्यामध्ये अपर्याप्तक दशा. या अपर्याप्तक दशेमध्ये त्यांना आता प्राण कमी लावायचे. श्वासोच्छ्वास आणि भाषा पर्याप्ती, वचन बल हे 2 कमी लावायचे. पर्याप्ती लावली तर भाषा पर्याप्ती म्हणजे वचन बल कमी करायचं. तिथे प्राणात येत नाही म्हणून वचन बल कमी करायचं आणि श्वासोच्छ्वास कमी करायचा. नंतर 2 प्राण लावायचे याच्यामध्ये तरचे, लोकपुरणचे आणि असे 3 समयपर्यंत 2 प्राण लावायचे. परत 3 प्राण एक वाढवून भाषा पर्याप्ती म्हणजे जे होत नाही तोपर्यंत, आणि नंतर परत 4 प्राण. अशा तऱ्हेने त्यांना प्राण पाहता येतात. ठीक है. केवली भगवान के समुद्घात अवस्था में 4 प्राण कैसे होते हैं? समुद्घात के में केवली भगवान के वचन बल और श्वासोच्छ्वास के कारणभूत वचन तथा आन पान पर्याप्तियां पाई जाती है. इसीलिए लोक पुराण समुद्घात के अनंतर होने वाले प्रतर समुद्घात के पश्चात उपरिम छठे समय से लेकर आगे वचन बल और श्वासोच्छ्वास प्राण का सद्भाव हो जाता है. काल जसा आपला प्रश्न निघाला होता की ते 2 प्राणांपर्यंत आलेले आहे, मग 2 प्राणांनंतर त्यांचे पूर्ण प्राण परत 4 होतात का? याचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे की 6व्या समयापासून परत त्यांना वचन बल आणि श्वासोच्छ्वास प्राण का सद्भाव होता है. इसीलिए संयोग केवली के औदारिक काय योग में 4 प्राण ही होते हैं. केवली भगवान के कार्माण काय योग में कितने प्राण होते हैं? तर केवली भगवंतांच्या कर्माण काय योगामध्ये प्राण आहे, कायबल आणि आयु. आता संयोग केवली भगवान के इंद्रिय प्राण क्यों नहीं होते? हा प्रश्न तर माहिती आहे. इंद्रिय प्राण त्यांना आपण लावत नाही. 10 प्राणांमधले आपण ते काढून टाकलेले आहे.
वचनबल आणि काय बल लावलं, मनोबल पण लावलेलं नाही आहे आणि 5 इंद्रिय हे पण लावले नाही. आता तिथे इंद्रिय प्राण का नाही लावायचे? भावेंद्रिय नाहीये, द्रव्येंद्रिय आहे फक्त म्हणून. हा, द्रव्येंद्रियाची रचना आहे, शरीराकार रचना आहे, परंतु भाव इंद्रिया नाही. भावेंद्रिया का नाही बा त्यांना? भावेंद्रिय कशाला म्हटलं जातं? लब्धी आणि उपयोगाला भावेंद्रियाची व्याख्या, भावेंद्रिय. लब्धी उपयोगो भावेंद्रिय. लब्धी म्हणजे काय? शक्ती, जीवन. लब्धी म्हणजे प्राप्ती. प्राप्ती, हे बरोबर आहे. पण त्या ठिकाणी लब्धी याचा अर्थ त्या इंद्रियांनी होणाऱ्या क्षयोपक्षमाची प्राप्ती. क्षयोपक्षम हे महत्वाचं आहे इथे लब्धीमध्ये. कारण भावेंद्रिया आहे त्यांचा तशा प्रकारचा ज्ञानावरण, दर्शनावरण आणि वीर्यांतराय या 3 कर्मांचा क्षयोपक्षम असतो. म्हणून त्या इंद्रियांची प्राप्ती होते आणि त्याचा आपण उपयोग करू शकतो. प्राप्ती होणं हा झाला लब्धीपणा आणि त्यावर लक्ष केंद्रित होऊन त्याच्या माध्यमातून ज्ञान होणं हा झाला उपयोग. म्हणून आता लब्धी उपयोगो भावेंद्रियम ही जर आमची व्याख्या आहे, तर या ठिकाणी केवळ भगवंतांना क्षयोपक्षम नाही. या ठिकाणी कर्माचा क्षय झालेला आहे आणि म्हणून भावेंद्रिय त्यांच्या जीवनात नाही. शरीर आहे म्हणून द्रव्येंद्रियाची रचना आहे, त्या दृष्टीने त्यांचा त्या ठिकाणी नो कर्म ग्रहणाची प्रक्रिया तशा अनुरूप सुरू आहे. पण भावेंद्रिय मात्र त्यांना नाही. म्हणून आता इथे इंद्रिय प्राण लावायची गरज नाही. आता पहा उत्तर की संयोग केवली भगवान के ज्ञानावर्णीय एवं अंतराय कर्म का नाश हो जाने से. सगळेच घेऊ शकतो आपण, ज्ञानावरण, दर्शनावरण आणि वीर्यांतराय. अंतरायमध्ये वीर्य, सामर्थ्य, म्हणून वीर्यांतराय कर्म का नाश हो जाने से इंद्रिय प्राणभूत कारणभूत ज्ञानावरण एवं वीर्यांतराय का क्षयोपक्षम नहीं पाया जाता, इसीलिए इनके इंद्रिय प्राण नहीं होते हैं. इसी प्रकार अनिंद्रियावरण कर्म के क्षयोपक्षम का अभाव होने से, अनिंद्रियावरण म्हणजे मन, अनिंद्रिय याचा अर्थ मन, आणि या मनावर आवरण टाकणाऱ्या क्षयोपक्षमाचा देखील आता त्यांना अभाव आहे. कारण त्यांचं ज्ञान आता पूर्ण केवळ ज्ञानात झालेलं आहे. म्हणून क्षयोपक्षमाची तिथे गरजच नाही आहे. म्हणून अनिंद्रियावरण कर्माचा क्षयोपक्षमाचा तिथे अभाव आहे. म्हणून मनोबल प्राण देखील त्यांना नाही. अशा तऱ्हेचे हे 6 प्राण त्यांना लावलेले नाही. प्रश्न पुढचा, क्या केवली भगवान के समुद्घात अवस्था में एक समय में पर्याप्तिया पूर्ण हो जाती है. आता एकच समय अपर्याप्तक दशेचा दाखवला या ठिकाणी. पहिला समय दंडमध्ये तर ते पर्याप्तकच आहे, कपाटमध्ये फक्त अपर्याप्तक दाखवले आणि 3 समय अनारकपणाचे दाखविले. मग आता प्रश्न पडतो की पर्याप्ती पूर्ण होण्यासाठी काळ अंतर्मुहूर्त पाहिजे. आणि केवली भगवंतांचं तुम्ही म्हणता की पर्याप्ती एकच समय त्या ठिकाणी लावलेली आहे अपर्याप्तक दशा, तर किती संयुक्तिक आहे. यद्यपि प्रत्येक पर्याप्ति के पूर्ण होने का काल अंतर्मुहूर्त है, फिर भी केवली भगवान के प्रत्येक कार्य अलौकिक होता है, इसीलिए उनके एक समय में पर्याप्तियां पूर्ण हो जाती है. तो कोई आश्चर्य नहीं है, मेरा ऐसा विचार है. त्यांनी आपल्याने सांगितलं की त्या ठिकाणी एक समयापुरती त्यांची फक्त अपर्याप्तक अवस्था आहे, त्यापेक्षा जास्त अपर्याप्तक अवस्था त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून तो सगळा काळ समयामध्ये आलेला आहे, अंतर्मुहूर्तामध्ये तिथे लावता येत नाही. कारण 8 म्हणजे औदारिक मिश्र कार्ययोग असताना अपर्याप्त अवस्था आहे. अपर्याप्त. आणि जेव्हा तो 3 समय जे असतात कर्माण कार्ययोगाचे होईल तेव्हा मग पर्याप्ती नाही आहे तिथे, असं नाही म्हणायची. ओके. कारण अनारक आहे त्या ठिकाणी, म्हणजे
आम्हाला नोकरमाहार नाहीये ना आता तिथे. नोकरमाहाराचं ग्रहणच आता नाहीये तिथे तीन तिथे समय. मग आता आपण असं लावतो की पर्याप्त नामकर्माच्या उदयाने वगैरे. मग आता इथे काय लावायचं आपण? इथे काहीच नाही. इथे तसं काहीच लावायचं नाहीये. इथे त्यांना पर्याप्तकच नामकर्माचा उदय आहे. हा. शेवटी 14व्यात जे जाणार आहे ते पर्याप्तक नामकर्मच उदयातून जाणार आहे. हा. त्यामुळे पर्याप्तक वगैरे लावायचा नाही. फक्त हे थोडस आपल्याला मिश्र अवस्था आहे म्हणून तशा प्रकारचा विचार करायचा आहे. मिश्र अवस्था जी दाखवल्या गेलेली आहे, मिश्र कायोग आणि अनारक अवस्था, त्या दृष्टीने एक समयापर्यंत. एक समय म्हणजे काय? एक समय तर आपल्या लक्षातही येत नाही, तर तो एक समय झालेलाही असतो. अत्यंत म्हणजे समय किती अत्यंत सूक्ष्म आहे. तशा प्रकारे लावायचं हे. म्हणून सगळे त्यांचं अलौकिक आहे, म्हणून इथे ते अलौकिकपणा त्यांचा इथे पण दिसतो आहे. आता क्या सहयोग केवली भगवान के जीवन भर ध्यान होता है. सहयोग केवली गुणस्थानाचा काळ खूप मोठा आहे. एक पूर्वाला 8 वर्ष कमी, अंतर्मूर्त काही कमी, एवढा काळ हा सहयोग केवली भगवंतांचा काल असू शकतो. मग आता एवढा काळपर्यंत त्यांना कोणतं ध्यान आहे? शुक्ल ध्यानाचे 4च भेद केले. पृथक्त्व वितर्क, एकत्व वितर्क, सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि विपरीत क्रिया निवर्तिनी. मग या ठिकाणी 13व्या गुणस्थानात ध्यान कशाचं करतात? आणि ध्यान करत नसेल तर काय करतात? किंवा ध्यान करत असेल तर कुठचं करतात? तसं तर आता ध्यान त्यांच्या जीवनामध्ये उपचाराने सांगितलं नाही, उपचाराने सांगितलेलं आहे. तसं पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये ध्यान हा उपचारच आहे. आणि उपचार असल्यामुळे त्या ठिकाणी ध्यानाचं फल ते भोगत आहे. वास्तविकतः असं आहे. पण एका दृष्टीने पाहिलं तर आम्ही सिद्धाच्या जयमालेची सुरुवात करताना जसं म्हणतो, सिद्धाच्या जयमालेची सुरुवात करताना काय लावतो? सुरुवात 12 विराग सनातन शांत नाही, विराग सनातनच्या वरची सगळ्यात सुरुवातीला. उद्या सांगते परत. तर त्यावेळेला जे आम्ही ध्यान करतो सुरुवातीला अगदी, तर त्यावेळेला त्या ठिकाणी सांगितलं की जर ध्यान मानायचंच असेल आणि आम्ही लावतच असू त्या ठिकाणी, तर द्रव्यार्थी नयानी हे आपल्या आत्मतत्वामध्ये तल्लीन असतात. म्हणून निज कारण परमात्मा हेच त्यांचं त्या ठिकाणी ध्यान आणि ध्येय म्हटलं जाऊ शकतं. हे परत लक्षात घ्या की तिथे ते काय आहे? खऱ्या अर्थाने आत्मज्ञ आहे. आत्मज्ञ असल्यामुळे ते सर्वज्ञपणाचा उपचार कथन आहे त्यांच्यावर. सर्वज्ञत्वाचा उपचारणी आहे. म्हणून ध्यानच त्या ठिकाणी तुम्हाला मानायचं असेल किंवा आपल्याला समजायचं असेल तर एकाग्र चिंता निरोध ध्यानम ही व्याख्या तर तिथे घटित होतच नाही. कारण त्याचा संपूर्ण चराचर सृष्टीला एका समयात जाणत आहे. असं असताना तिथे ध्यान कसं म्हणाल? तर शेवटी ते आत्मस्वरूपामध्ये तल्लीन आहे. स्वतःचा जो निज कारण परमात्मा आहे किंवा जो स्वतःचा समयसारमध्ये परम पारिणामिक भाव म्हटलेला आहे, या भावामध्येच ते तल्लीन आहे. आणि म्हणून त्यांना असं ध्यान म्हणता येऊ शकतं एका दृष्टीने पाहिलं. एका दृष्टीने पाहिलं तर हे जे ध्यानाचे भेद केलेले आहे हे भेद आता तिथे नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही म्हणतो की आता ते ध्यानाचं फळ आहे. उपचाराने त्यांना भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने त्यांचं एकत्व वितर्क धर्म ध्यान आहे असं म्हणा, किंवा ध्यानाचं फळ ते फक्त उपभोगत आहे असं म्हणा. आणि उपभोग म्हटला तरी आमच्यासारखा इंद्रियजन्य उपभोग हा अर्थही तिथे लावायचा नाही. आत्मस्वरूपात आहे हेच त्यांचं अनुभवन आहे. म्हणून नाही केवली भगवान के जीवन भर ध्यान नहीं हो सकता.
क्योंकि ध्यान का उत्कृष्ट काल भी अंतर मुहूर्त कहा गया. तत्वार्थ सूत्रात जी व्याख्या सांगितलेली आहे की उत्तम संवहन, त्या ठिकाणी संवहन पहिल्यांदा उत्तम सांगितलं. उत्तम संवहन एकाग्र चिंता निरोधो ध्यानम आणि अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्तात, अंतर्मुहूर्त हा ध्यानाचा कालावधी आहे, कारण त्या ठिकाणी क्षायोपक्षमिक भाव आहे. क्षायोपक्षमिक भाव असल्यामुळे कोणतंही ज्ञेय एक अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त काळ टिकत नाही, राहू शकत नाही, आणि म्हणून अंतर्मुहूर्त एवढंच त्या ठिकाणी ध्यान सांगितलेलं आहे, कालावधी सांगितला आहे. आणि केवली भगवान का उत्कृष्ट काल कुछ कम एक पूर्व कोटि वर्ष प्रमाण है. अतः केवली भगवान के जीवन भर ध्यान नहीं हो सकता. यदि भगवान के जीवन भर ध्यान नहीं होता तो उनके तीसरा शुक्ल ध्यान कब होता है. इस प्रकार एकत्व वितर्क शुक्ल ध्यान रूपी अग्नि के द्वारा जिन्होंने 4 घातिया कर्म रूपी ईंधन को जला दिया है, जब वे आयु कर्म में अंतर्मुहूर्त काल शेष रहता है, तब सब प्रकार के वचन योग, मनोयोग और बादर काय योग को त्याग कर सूक्ष्म काय योग का आलंबन लेकर सूक्ष्म क्रिया प्रतिपादी ध्यान को स्वीकार करते हैं. काल आपण बघितलं ही प्रक्रिया की पहिल्यांदा बादर काय योगाने कशा प्रकारे बादर मनोयोगाचा, बादर वचन योगाचा, बादर काय योगाचा त्याग ते करतात, आणि मग सूक्ष्म काय योगामध्ये येऊन परत अशा प्रकारे सूक्ष्म मनोयोग, सूक्ष्म वचन योग आणि सूक्ष्म काय योगाचा त्याग करून ते त्या ठिकाणी सूक्ष्म क्रिया प्रतिपाती नावाचं तिसरं शुक्लध्यान करतात. शुक्लध्यान करतात याचा अर्थ आता शरीराला सोडण्याची त्यांची ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. शरीराचे परमाणू समेटून घेत म्हणजे घेत ते त्यांना आता निघून जाणार आहे, त्यांच्या याच्यामधून आत्मा अलग होणार आहे आणि शरीराचे परमाणू अलग होणार आहे. त्याच्या प्रक्रियेला आता सूक्ष्म क्रिया या ध्यानाने सुरुवात झालेली आहे. म्हणून अशा प्रकारे ध्यान त्या ठिकाणी स्वीकार केला आहे. परंतु जब उनकी संयोगी जिनकी आयु अंतर्मुहूर्त शेष रहती है, तब 4 कर्मों की स्थिति को समान करके अपने पूर्व शरीर प्रमाण होकर सूक्ष्म काय योग के द्वारा सूक्ष्म क्रिया प्रतिपादी ध्यान को स्वीकार करते हैं. आणि याही ठिकाणी सूक्ष्म क्रिया प्रतिपाती म्हटल्या जातं, पण त्या ठिकाणी संधी आहे सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती. पण आता पुढचं ध्यान होईपर्यंत हे त्याचं ध्यान नाही. सूक्ष्म क्रिया आता केलेली आहे, अप्रतिपाती आहे, पुढचं ध्यान त्याच्यातूनच होणार आहे. म्हणून सूक्ष्म क्रिया प्रतिपाती हा जरी आम्ही शब्द त्या ठिकाणी वापरत असलो तरी संधी बनून तो शब्द झालेला आहे. सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती हे त्यांचं ध्यान होतं आणि याच्यातूनच त्यांचं चौथं शुक्ल ध्यान विपरीत क्रिया निवृत्तीने संपन्न होतं. कारण आता या ठिकाणी सगळे शरीराचे परमाणू निघून जाणार आहे आणि आत्मा आणि शरीर पृथक पृथक होणार आहे. म्हणून आम्ही सिद्ध परमेष्ठीची व्याख्या सांगताना सांगतो, ती व्याख्या पहिल्या दुसऱ्या भागातली आठवते. अर्हंत परमेष्ठींची आयु पूर्ण होत असताना काय झालेलं आहे, त्यांच्या शरीराचे परमाणू कापरासारखे उडून जातात, कापरासारखे उडून जातात आणि आत्मा त्या ठिकाणी राहतो आणि तो ऊर्ध्वगमन करून एका समयामध्ये लोकाग्र शिखरी विराजमान होतो. अशा तऱ्हेने सूक्ष्म क्रिया प्रतिपाती झालं. ठीक आहे, इट्स क्लियर. पुढचा प्रश्न, संपूर्ण पदार्थों को प्रत्यक्ष करने वाले तथा इंद्रिय ज्ञान से रहित केवली भगवान के एकाग्र चिंता निरोध रूप ध्यान कैसे संभव है. जी ध्यानाची व्याख्या सांगितली
ती त्या ठिकाणी कशी करता येऊ शकते, कारण त्यांना संपूर्ण पदार्थांचं प्रत्यक्ष आता ज्ञान झालेलं आहे. युगपत ते दोनही दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग त्यांच्या जीवनात आहे आणि इंद्रिय ज्ञान पण नाही. अशा वेळेला ही व्याख्या कशी घटित करायची? यहाँ कोई दोष नहीं है, क्योंकि प्रकृत में एक वस्तु में चिंता का निरोध करना ध्यान है, ऐसा ग्रहण किया जाता है तो उक्त दोष आता. परंतु यहाँ ऐसा ग्रहण नहीं करते. जर आम्ही म्हटलं एका वस्तूवर चिंता निरोध ध्यान अशी जर व्याख्या त्या ठिकाणी आम्ही लावली तर दोष येईल. परंतु आम्ही जर असं म्हटलं की संपूर्ण वस्तूंवर म्हणजे संपूर्ण साही द्रव्यांच्या सर्व द्रव्य गुण पर्यायांवर एकाच समयात एकाग्रता असणं याचं नाव ध्यान आहे. तर या व्याख्येमध्ये आम्हाला कोणताही दोष त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणून परंतु यहाँ ऐसा ग्रहण नहीं करते, वहां उपचार से योग का अर्थ चिंता है, उनका एकाग्र रूप से निरोध अर्थात विनाश जिस ध्यान में किया जाता है वह ध्यान है, ऐसा यहाँ ग्रहण करना चाहिए. किंवा उपचाराने योगाचा अर्थ चिंता लावला आणि चिंता एकाग्र रूपाने चिंतेचा निरोध याचा अर्थ चिंता अभाव अशा तऱ्हेने ही ध्यानाची व्याख्या लावली. किंवा सर्व संपूर्ण सृष्टीला युगपत ग्रहण करणार जे एकाग्रता आहे त्याला जर ध्यान म्हणलं तर ती व्याख्या पण इथे लागू शकते. केवली भगवान के ध्यान को ध्यान संज्ञा किस कारण से दी गई है? एकाग्र रूप से जीव के चिंता का निरोध अर्थात परिस्पंदन का अभाव होना ही ध्यान है. चिंता का निरोध परिस्पंदनाचा अभाव या दृष्टीने ध्यान आहे. परिस्पंदन म्हणजे चिंता संपली या दृष्टीने इथे परिस्पंदन लावायचं. इस दृष्टि से यहाँ ध्यान संज्ञा दी गई है. स्वरूप निश्चल होने से भाव मुक्त केवली के ध्यान का कार्यभूत पूर्व संचित कर्मों की स्थिति का विनाश अर्थात गलन देखा जाता है. आणि या ठिकाणी 4 अघाती कर्म नष्ट होण्याची प्रक्रिया दिसत आहे, म्हणजे कार्य दिसत आहे. ज्या अर्थी कार्य आहे त्या ठिकाणी कारण असलंच पाहिजे. या हेतूने देखील त्याला निर्जरेचं कारण ध्यानाला म्हटलेलं आहे. या अपेक्षेने तिथे ध्यान संज्ञा घटित होते. निर्जरा रूप इष्ट ध्यान के कार्य कारण में उपचार करने से केवली के ध्यान कहा जाता है, ऐसा समझना चाहिए. शेवटचा प्रश्न, संयोग केवली भगवान के एकत्व वितर्क शुक्ल ध्यान का अभाव क्यों कहा गया? जे 12व्या गुणस्थानामध्ये एकत्व वितर्क ध्यान आहे ते केवली भगवंतांना का नाही सांगितलं बा? आवरण का अभाव होने से केवली जिनका उपयोग अशेष द्रव्य पर्यायों में उपयुक्त होने लगता है, इसीलिए एक द्रव्य में या एक पर्याय में अवस्थान का अभाव देखकर उस एकत्व वितर्क ध्यान का अभाव कहाँ है? एकत्व वितर्कामध्ये काय सांगितलेलं आहे की आता एका ज्ञेयावर त्यांचा योग म्हणजे वृत्ती कायम आहे. एकत्व वितर्क अविचार अशा प्रकारचं ध्यान आहे. अवलंबन श्रुतज्ञानाचं आहे. इथे श्रुतज्ञान देखील संपलेलं आहे आणि एकावरच लक्ष केंद्रित करण्याची जी प्रक्रिया आहे ती पण या ठिकाणी नाही आणि म्हणून त्यांना एकत्व वितर्क अविचार ध्यान मांडता येत नाही. तर त्यांना त्या ठिकाणी ध्यान या अपेक्षेने लावता येऊ शकतं की संपूर्णच्या संपूर्ण वस्तू आता त्यांच्या ज्ञानामध्ये एकाकार झालेले आहे, म्हणून त्यांना ते ध्यान तिथे अशा पद्धतीने लावावं लागतं. यावर कुणाला काही प्रश्न असेल 10व्या गुणस्थानावर तर? यांनी इथे म्हटलं अशेष द्रव्य पर्यायों में उपयुक्त होने लगता है. आता मग अशेष मध्ये आपण शेवटच्या प्रश्नामध्ये आवरण का अभाव होण्याचे
आवरण का अभाव होने से केवली जिनका उपयोग अशेष द्रव्य पर्यायों में उपयुक्त होने लगता है. आता अशेष म्हणजे संपूर्ण. आवरण संपलं, ज्ञानावरण कर्म गेलं, दर्शनावरण कर्म गेलं, म्हणजे आवरणाचा अभाव झाला. त्यामुळे पूर्ण अशेष म्हणजे संपूर्ण द्रव्य आणि पर्यायामध्ये त्यांचं ज्ञान उपयुक्त झालेलं आहे. म्हणून एका द्रव्यामध्ये किंवा एका पर्यायीमध्ये उपयोग नहीं है ना. म्हणून इसीलिए एक द्रव्य में या एक पर्याय में अवस्थान का अभाव है. यह देखकर एकत्व वितर्क ध्यान का अभाव कहा. ठीक है. आवरणाचा अभाव झाला म्हणजे ज्ञानावरण दर्शनावरण हे संपूर्ण कर्म नष्ट झालं. म्हणून अशेष द्रव्य म्हणजे संपूर्णच्या संपूर्ण द्रव्य, त्याचे गुण आणि त्याच्या पर्यायी ह्या त्यांच्या ध्यानाचा विषय बनलं. पुढचं गुणस्थान पाहू आपण आता. अयोग केवली गुणस्थान. 14वं गुणस्थान आपलं आता हे शेवटचं गुणस्थान आहे. या 14व्या गुणस्थानात आता काय आहे, सर्वशील सहित. म्हणजे आता या ठिकाणी 14व्या गुणस्थानात अयोग केवली गुणस्थानात ते किती शीलांचे स्वामी बनलेले आहे. 84 लाख शीलांचे ते स्वामी बनलेली आहे. म्हणून 84,000 18,000 ना. 18,000 शीलांचे ते स्वामी बनलेले आहे. आणि म्हणून सर्व शील सहित, सर्व आश्रव निरोधक, कोणत्याही तऱ्हेचा आता आश्रव नाही. आतापर्यंत 13व्या गुणस्थानात योगाने होणारा आश्रव होता, परंतु आता या ठिकाणी आश्रव देखील राहिलेला नाही. म्हणून नवीन कर्मबंधानी रहित, तसा कर्मबंध रुकलाच होता. फक्त 7 वेदनीयाचाच आश्रव सुरू होता. आता तो 7 वेदनीयाचा आश्रव बंध त्यांना होणार नाही. म्हणून कोणत्याही तऱ्हेचा नवीन कर्मबंध नाही. योग रहित ते झालेले आहे, वितरागी झाले आहे. सर्वज्ञ अवस्था अशी जी आहे ती अयोग केवली अवस्था आहे. इथे योग नाही म्हणून अयोग आहे आणि ते केवली आहे. इथे कर्माचं आगमन सर्वथा थांबलं असून सत्ता उदय रूप कर्म पण इथे निर्जरित होते. बंध रुकलाय पण सत्तेत अजून कर्म आहे आणि उदयात पण कर्म आहे. सत्तेतील कर्म देखील शेवटच्या समयात नष्ट होणार आहे. उदय येऊन अशा तऱ्हेने उदय आणि सत्ता दोनही संपून ते कर्म त्या ठिकाणी निर्जरेला प्राप्त होणार आहे. काही कर्म स्वमुखाने उदयात येईल, काही कर्म परमुखाने उदयात येऊन त्याची सत्ता संपेल आणि त्याचा उदय पण संपेल. बंध आधीच संपलेला आहे. हा मुक्त होण्यासाठी अत्यंत सन्मुख आहे, पण अजून मुक्त झालेला नाही. इथे आत्मपरिस्पंदन नाही, परंतु आत्मप्रदेश आता संपूर्ण स्थिर झालेले आहे. प्रदेश परिस्पंदन योगामुळे जे होतं ते पूर्णतः रुकलेलं आहे. आत्मप्रदेश आहे, पण त्याच्यामध्ये परिस्पंद आता नाही. आणि संसाराचा आता अंत थोड्या म्हणजे 5 ह्रस्वस्वराच्या उच्चारण्या थोड्या काळात होणार आहे. याचं उपादान कारण काय आहे? 14व्या गुणस्थानाचं उपादान कारण 13व्या गुणस्थानाचा अंतिम समयातील परिणाम हा त्याचं उपादान कारण. अंतरंग निमित्त कारण 4 कर्मांचा, 4 ते आघाती कर्मांचा. 4 अघाती कर्मांचा नाश. 4 अघाती कर्मांचा नाश हे त्याचं अंतरंग निमित्त कारण. इथे संख्या किती असते या गुणस्थानात? मॅक्झिमम संख्या जीवाची किती असू शकते? 598. तसं आपल्याला माहिती आहे की 6 महिने 8 समय, 6 महिने 8 समयामध्ये
608 जीव नियमाने मोक्षाला जातातच जातात. या गुणस्थानाचा काळ कमी आहे, म्हणजे एका समयामध्ये 598 जीव त्या ठिकाणी या गुणस्थानातून मोक्ष प्राप्त करू शकतात. आणि तसे जर 6 महिन्यात गेले त्यांनी नाही तर अंतरंग त्याचा निमित्त कारण 4 घाती कर्माचा क्षय आहे, तर अंतरंग निमित्त कारण 13व्या गुणस्थानाचंही होईल ना? नाही, 4 नाही, अघाती इथे पाहिजे अघाती तिथे. पाहिजे, अघाती आहे. तिथे अघाती कर्माचा पाहिजे. इथे जे आलंय हा. ना 4 अघाती कर्माचा क्षय. तिथे मिसप्रिंट झालाय पण किंवा तो क्षय लिहिण्यात क्षय तर तो अंतिम समयामध्ये होणार आहे, आणि 4 अघाती कर्मांचा क्षय झाली की सिद्ध अवस्था प्राप्त होईल, गुणस्थानातीत होईल ना? हो हो, मग गुणस्थानात होईल. म्हणजे मग 14व्या म्हणजे गुणस्थानाचं अंतरंग निमित्त कारण अघाती कर्मांचा क्षय असं नाही घेता येणार. नाही, तसंही नाही घेता येणार. त्या अघाती हम्म. कर्माचा क्षय पण नाही घेता येणार आणि घाती कर्माचाही क्षय नाही घेता येत तिथे अंतरंग निमित्त कारणामध्ये. त्या जेवढ्या तर तिथे प्रकृती 4 आहेत आता अघाती सत्तेमध्ये, हो त्याचा उदय आहे हे कारण तसे. घ्यावं लागेल तिथे. हा, तिथे ते अंतरंग निमित्त कारण ते नाहीच आहे. तिथे 85 कर्म प्रकृतीचा उदय आहे, हेच त्या ठिकाणी लावावं लागेल. किंवा कारण ही अघाती अयोग कर्म शेवटच्या समयापर्यंत राहणार आहे. पर्यंत आहे, हे बरोबर आहे. किंवा ही अयोग अवस्था हे अंतरंग निमित्त कारण होऊ शकेल, हा, किंवा योगरहित म्हणजे अयोग योगाचा अभाव. अवस्था. हा, अयोग अवस्था अवस्था. हे. संख्या 598 राहणार आहे. काल याचा 5 ह्रस्व स्वर उच्चारणे एवढा याचा काळ आहे. आणि गमनागमन यानंतर हे निश्चितपणे सिद्ध पर्याय प्राप्त करणार आहे. आणि इथे हा जीव येईल तो 13व्या गुणस्थानातूनच येणारा आहे. बाकी उद्याला पाहू आपण. उदय विच्छुत्ती वगैरे हे उद्याला पाहू या गुणस्थानाचं. जीवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्यणम नमो उच्छायाणम नमो लोके सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.